कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. पामा इंडिया अहिल्यानगर विभागीय अबॅकस आणि मेंटल अरिथमेटिक स्पर्धा 2025 मालपाणी हेल्थ क्लबमध्ये पार पडल्या. हा कार्यक्रम अक्षरशिल्प पामा इंडियाचे संस्थापक आणि संचालक आबाजी काले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पहिली स्पर्धा झेड गटातून घेतली गेली. यामध्ये मुलांनी अवघ्या 3 मिनिटात 100 उदाहरणं सोडून आपलं कौशल्य सिद्ध केलं. त्यानंतर ए आणि जी गटातील विद्यार्थ्यांची स्पर्धा झाली. शिक्षक आणि स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचं सुरळीत नियोजन केलं गेलं. तर पालकांचंही विद्यार्थ्यांना भरभरून प्रोत्साहन मिळालं. त्यानंतर कॉन्व्होकेशन, सेरेमनी आणि पदवी वितरण सोहळा पार पडला. अबॅकस स्तर पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून विजेत्यांना पारितोषिकं मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली गेली. यावेळी पामा इंडियाचे संस्थापक आबाजी काले यांनी या स्पर्धांविषयी मार्गदर्शन केलंय. तर देवांग पठाडे या विद्यार्थ्यांना आपलं कौशल्य सादर केलं. देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली पठाडे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. फक्त पारंपरिक पद्धतीनेच गणित न शिकवता एक आधुनिकतेची झालर या गणिती शिक्षणाला अबॅकसच्या माध्यमातून मिळाली आणि याच माध्यमातून आज संगमनेर येथे पामा इंडियाची रिजनल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली. ज्या स्पर्धेमध्ये या परिसरातील अगदी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. ज्यामध्ये प्रामुख्याने साधारणपणे लहानात लहान मुलांना अबॅकसच्या स्पर्धेला कसं सामोरे जायचं याचं एक प्रत्यक्ष या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पामा ग्लोबलच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जगभरात होत असतात. त्यामध्ये अनेक भारतातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि या विद्यार्थ्यांना हे प्लॅटफॉर्म दिले जातात. परंतु संगमनेर सारख्या शहरामधील देखील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. याच माध्यमातून मागील 2 ते 3 वर्षापासून संगमनेरमधील अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि याही वर्षी संगमनेरमधून 3 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचण्यासाठी एक रिजनल कॉम्पिटिशन्स या माध्यमातून अक्षरशिल्प पामा इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये साधारणपणे 267 मुलांनी सहभाग घेतला होता आणि या सर्व विद्यार्थ्यांचा सकाळच्या सत्रापासून तर अगदी फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत यांच्या परीक्षा घेऊन त्यांचं संपूर्ण पारितोषिक वितरण या ठिकाणी करण्यात आलं. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे विद्यार्थी उपस्थित होते किंवा पालकजन उपस्थित होते या सर्वांना विशेष म्हणजे अबॅकस का करायचं याबाबत योग्य ते मार्गदर्शन आमच्या माध्यमातून करण्यात आलं. तरी लोकांमध्ये अबॅकसच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी असं सांगू शकतो की अबॅकस हे शिक्षण फक्त गणित सुधारवण्यासाठी नाही तर याचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी देखील उपयोग केला जातो. साधारणपणे गणित हे फक्त माध्यम असल्यामुळे त्यामुळे गणित चांगलं होतच, परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्पीड, त्याच्यानंतर ॲक्युरेसी, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल, मुलांचं युजलायझेशन आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी या गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला जातो. आज जर आपण जगभरातील अनेक देश जे प्रायोगिक तत्वावर जर आपण पाहिलं तर जे प्रगतीशील देश आहेत या सर्व देशांमध्ये अबॅकसचं शिक्षण हे शालेय शिक्षणाबरोबरच दिलं जातं. परंतु आपल्याकडे अजून ती सिस्टम नाहीये, परंतु तरी देखील आमच्यासारख्या संस्थेच्या माध्यमातून हे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. यामुळे एक नवीन सृजनशील पिढी घडवण्याचं काम या माध्यमातून होतं. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जोश आणि वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा निर्माण होते. हेच या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ साधारणपणे मुंबईच्या आमच्या संपूर्ण टीमने आणि संगमनेरच्या या ठिकाणच्या टीमने योग्य असं काम केलं आणि त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू शकलो. हा आमचा विद्यार्थी देवांग पठाडे
जो मागील अनेक वर्षापासून आमच्याकडे अबॅकसचं प्रशिक्षण घेतो. या विद्यार्थ्याचं यावर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय जी स्पर्धा मलेशिया इथे होणार आहे या स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांचं आम्ही सिलेक्शन केलं होतं. तर ह्या वर्षी 21 डिसेंबरला जी कॉम्पिटिशन होणार आहे या स्पर्धेमध्ये हा विद्यार्थी सहभागी होणार आहे. देवांग, आज तू कोणत्या ग्रुपमधून बसलेला होतास? जी ग्रुप मध्ये. आणि तुला कोणतं पारितोषिक मिळालं? चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनचे पारितोषिक मिळालं. एक छोटस अबॅकसमुळे काय जादू होते हे थोडक्यात तुम्हाला थोडंसं सांगतो. तेव्हा आपण एक डबल डिजिटचं डेमॉन्स्ट्रेशन करूया, तू उत्तर देशील? सर, तुम्हाला पण मी सांगेल की तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही चेक करू शकता हा विद्यार्थी बरोबर उत्तर देतोय की नाही. ओके देवांग, चलो. 36, 25, 25, 49 लेस 26 दॅट इज 109. 109. अशा पद्धतीने हे विद्यार्थी एक जादुई पद्धतीने गणित सोडवतात. आणि फक्त गणित सोडवत नाहीत, तर हे कसं शक्य झालं तर याचं एक छोटंसं तुम्हाला हे सांगतो की ह्या विद्यार्थ्यांनी या मण्यांना युजल केलं याच्या राईट ब्रेन मध्ये, आणि त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा राईट ब्रेन खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होतो, ज्याचा फायदा या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये क्रिएटिव्हिटी, त्याच्यानंतर युजलायझेशन या सर्व गोष्टीसाठी होतो. आजपर्यंत असे अनेक विद्यार्थी अक्षरशिल्प पामा इंडियाच्या माध्यमातून आम्ही घडवले, जे विद्यार्थी आज IIT सारख्या किंवा रिसर्च डेव्हलपमेंट सारख्या अशा मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करत आहेत. म्हणून अबॅकस केल्यामुळे फक्त गणितच चांगलं होत असं नाही, तर अबॅकस केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. अगदी या ठिकाणी मी अशी ओळख करून देईल की या आहेत सोनाली पाठाडे मॅडम, ज्या मागील अनेक वर्षापासून आमच्या बरोबर अक्षरशिल्प पामा इंडिया बरोबर काम करतात. आणि या ठिकाणी संगमनेरमध्ये जवळजवळ त्यांनी 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अबॅकसचं प्रशिक्षण दिलं. सोनाली पाठाडे मॅडमचं काम अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. सोनाली मॅडम, तुमच्या ह्या संपूर्ण जर्नी बद्दल जरा थोडक्यात सांगाल का? अबॅकस जर्नी म्हणायची तर आधी मी एक सामान्य टीचर होते आणि माझा धावपळ जी होती एकटीची ती चालू होती. पण मी जेव्हापासून अक्षरशिल्प पामा इंडिया जॉईन केलंय तेव्हापासून माझी कामाचा वेग वाढलाय, माझ्या विद्यार्थ्यांची अक्युरसी वाढली आणि माझ्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळालाय. माझी मुलं जागतिक स्पर्धेत भाग घेऊ शकतायत, कोरिया, व्हिएतनाम आणि इंडिया. आता मी मलेशियाला चालले माझे विद्यार्थी घेऊन. या सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म आबाजी काळे सर यांनी अवेलेबल करून दिलाय आणि याच्यासाठी मी खरंच सरांची धन्यवाद देते. आणि त्यांनी स्पेशली माझ्या रिक्वेस्टवर इथे रिजनल लेवल कॉम्पिटिशन अरेंज करून संगमनेरकरांना हे सगळं अवेलेबल करून दिलं, यासाठी सरांचे धन्यवाद आहे. आणि पामा इंडिया थ्रू असे अनेक विद्यार्थी जे खूप फास्ट करतायत त्यांना बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्याचं कौशल्य दाखवण्याची जी संधी पामा इंडिया आम्हाला अवेलेबल करून देते, याच्याबद्दल धन्यवाद आहे. आणि सी न्यूजला सुद्धा धन्यवाद आमच्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुमच्या चॅनलवर अपडेट करण्यासाठी. जास्त लोकांनी सोनाली पाठाडे मॅडमचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी व्हिजिट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मुलांना त्या ठिकाणी रजिस्टर करा. अक्षरशिल्प पामा इंडियाचं एक आधुनिक तंत्रज्ञान असलेला अभ्यासक्रम तुमच्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपलब्ध होईल. या स्पर्धांसाठी जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले. दिवसभर चाललेल्या स्पर्धांमधून स्पर्धकांनी आपलं कौशल्य सिद्ध केलं. यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांनी बक्षिसं पटकावली आहेत. तर या कार्यक्रमासाठी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.